हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 7 म्हणजे आपलं हे मेन घटक आहे. घटक क्रमांक 7 चित्रालेख आणि आपल्या मॅथच्या सिलेबसचा हा शेवटचा घटक आहे. त्यामध्ये आपण आता धडा क्रमांक 30 बघणार. चित्ररूप माहितीचे आकलन म्हणजेच पिक्टोग्राफ. चित्रलेख म्हणजेच काय? पिक्टोग्राफ. हा आपला व्हिडिओ क्रमांक 36 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 35 मध्ये आपण घटक क्रमांक 29 इष्टिका चिती आणि घन हा टॉपिक शिकलो आणि यावर असणारे प्रश्न आपण व्यवस्थितपणे सोडवले. आता हा सुद्धा स्कॉलरशिप साठी खूप महत्वाचा घटक आहे, कारण की या घटकावर म्हणजे एक तुम्हाला टेबल दिलेला असेल, माहिती दिलेली असेल, त्यावर 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारतात. म्हणजे 4 ते 6 मार्क या घटकावर आहे. मग या लेसन मध्ये आपण पाहणार आहोत की चित्रालेख म्हणजे काय, एका चित्राची किंमत कशी ओळखायची आणि त्या आधारे प्रश्नांची उत्तर कशी सोडवायची. आपण दिलेल्या चित्रावरून माहिती वाचून इझी मेथडने उत्तर काढायची शिकणार आहोत. आज आपण चित्रावरून माहिती वाचून त्यावर असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कशी काढायचे हे शिकणार आहोत. हा घटक खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट सुद्धा आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. चित्ररूप माहितीचे आकलन. व्यवहारात एखाद्या बाबी संबंधी संख्याच्या रूपात माहिती गोळा केली जाते. अशा प्रकारे केलेल्या माहितीचे संग्रहाला सामग्री असे म्हणतात, म्हणजे इन्फॉर्मेशन. ही संकलित माहिती निरनिराळ्या प्रकारे सादर करता येते. ही माहिती चित्रारूपात दाखवलेली असते तर ही सहज समजते. तसेच त्या माहितीवरील किंवा त्या माहितीमधील घटकांची तुलना करणे सोपे जाते. अशा प्रकारची चित्ररूपात सादर केलेल्या माहितीचा चित्रालेख असे म्हणतात. म्हणजे पहा काय, आता विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट आपण एक्झाम्पल घेऊ. म्हणजे आपल्याला काहीतरी माहिती चित्राच्या स्वरूपामध्ये दिलेली असते, त्या माहितीचं वाचन करायचं, निरीक्षण करायचं, त्यामध्ये कशाची माहिती दिलेली आहे, किती संख्या दिलेली आहे त्यामध्ये, हे आपण त्या माहितीवरून काढू शकतो. आता इथं पहा नमुना प्रश्न आहे. तुम्हाला एक प्रकारचा टेबल देणार म्हणजे माहिती देणार आणि त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न एक्झाम मध्ये येणार, म्हणजे 4 ते 6 मार्क. आणि सर्वात महत्त्वाचं इथं प्रमाण बघायचं खाली की एक चित्र बरोबर 5 विद्यार्थी. आता हे काय आहे पहा. सोबतच्या चित्रलेखाचे निरीक्षण करा. या चित्रलेखात विविध वाहने व त्या वाहनांची तसेच चालत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे इथं कशाची माहिती दिलेली आहे, म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थी घराकडून कोणत्या वाहनाने जातात त्याची माहिती दिलेली आहे. वाहने, त्या वाहनाने येणारे विद्यार्थी. रिक्षाने येणारे 1 2 3 4 5 विद्यार्थी नाही, लक्षात ठेवा. ते सांगतो तुम्हाला 5 कस काही नाही. बसने येणारे इतके दिले हे सर्व. आणि खाली सर्वात महत्वाचा प्रमाण वाचायचं. सगळ्यात आधी लक्ष प्रमाणावर द्यायचं. प्रमाण एक चित्र बरोबर 5 विद्यार्थी. मग जसे तुमच्याकडे टेबल आला, सगळ्यात मेन काम काय करायचं, तिथं प्रत्येकामध्ये किती किती चित्र मोजायचे. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक चित्र बरोबर 5 विद्यार्थी. मग या प्रत्येकाला 5 ने गुणायचं. इथं जो आकडा असेल ना 5 6 10 त्या नंबरनी इथं मल्टिप्लाय करायचं. गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 किती येणार हे 25, 8 पंचे 40, 6 पंचे 30 आणि 10 गुणिले 5 किती होणार आहे 50 है ना. किती होणार आहे 50. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, रिक्षाने येणारे 25 विद्यार्थी आहे, 5 नाहीये 25, कारण की एक चित्र बरोबर 5 विद्यार्थी आहे. मग 5 5 25. रिक्षाने येणारे 25 विद्यार्थी, बसने येणारे 40 विद्यार्थी, सायकलने येणारे 30 विद्यार्थी आणि चालत येणारे 50 विद्यार्थी. हे सर्वात महत्वाचं काम तुम्ही हे काढून घ्यायचं आधी त्या क्वेश्चन पेपरवर आणि मग प्रश्न वाचायचे आणि उत्तर काढायचे. मग चला याचे प्रश्न आपण पाहू.
पहा पहिला प्रश्न त्यांनी विचारला इथं, या चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे. मग किती विद्यार्थ्यांची माहिती दिली, मग तुम्ही एकूण चित्रे मोजा आणि त्याला 5 ने गुणा. जर ते सांगितले 29 आहे चित्रे, 5 ने गुणलं 145, किंवा आपण आता बेरीज केली बरोबर की नाही. किती विद्यार्थी आहे, मग रिक्षाने येणारे 25 आहे, त्यानंतर बसने येणारे 40 आहे, त्यानंतर 30 विद्यार्थी, सायकल येणारे आणि चालत येणारे किती आहे 50 विद्यार्थी. करा बेरीज सर्वांची. हे 5 5 आणि 3 8 8 आणि 2 10 10 आणि 4 14 145. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. येतं लक्षात. याच्यामध्ये हेच विचारतात की बसने येणारे किती विद्यार्थी आहे, किंवा सर्वात जास्त सर्वात कमी एकूण, आणि दोन लोकांमध्ये तुलना करतात, दोन गोष्टींमध्ये तुलना करतात, तिथं वजाबाकी करायची. म्हणजे याचे जास्त आहे किती जास्त आहे, याचे कमी तर कितीपेक्षा कमी. पहा चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रिक्षाने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येने किती पट आहे. चालत येणारे किती बरं 50, आणि रिक्षाने येणारे किती बरं, रिक्षाने येणारे किती आहे, 1 नंबरचं रिक्षाने येणारे. मग रिक्षाने येणारे आणि चालत येणारे, त्यांनी चालत येणारे विचारलं ना दूर आपल्याला. पहा चालत येणारे किती आहे रिक्षापेक्षा, 25 आणि 50 म्हणजे दुप्पट आहे, दुप्पट. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. दुप्पट म्हणता येईल, आता ती पट्टी ते म्हणून, आणि जास्त असतं 25 ने जास्त आहे आणि रिक्षाचे 25 ने कमी. आलं लक्षात. इतके सोपे प्रश्न यावर आहे, म्हणजे तुमचे हे 4 मार्क, 2 जर क्वेश्चन आले, 3 जर आले तर 6 मार्क तुमचे एकदम सोप्या पद्धतीचे, एकदम मस्त क्वेश्चन आहे. चला आता सरावासाठी दिले प्रश्न आपण सोडू. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या चित्रावरून माहिती अभ्यासून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. पाळीव प्राणी पाळणाऱ्याची संख्या. कोंबडी है ना, कोंबडी किती लोक पाळतात बरं, 1 2 3 4. बरं इथं 4 लिहू, पण ते 4 नाही, खाली आपण प्रमाण पाहू. म्हैस 1 2 3 4 5 6 7 8 8 दिली. तर शेळी 1 2 3 4 5 6 7, आणि मेंढी 1 2 3 4 5. आणि खाली प्रमाण काय पहा व्यवस्थित. प्रमाण एक चित्र बरोबर 5 व्यक्ती. 5 व्यक्ती म्हणजे काय, इथं 5 ने गुणाकार. 4 पंचे 20, 8 पंचे 40, गुणिले 5 7 5 35, आणि गुणिले 5 25. म्हणजे कोंबडी पाळणारे 20 व्यक्ती आहे, म्हैस पाळणारे 40 व्यक्ती आहे, शेळी पाळणारे 35 व्यक्ती आहे, आणि मेंढी पाळणारे 25 व्यक्ती आहे. यावर आता आपण प्रश्न पाहू. पहा पहिला प्रश्न आहे, किती लोक शेळ्या पाळतात. शेळ्या किती पाळतात, तिथं 7 दिलेले, म्हणजे 7 उत्तर घेऊ नका. 7 5 35, 35 व्यक्ती किंवा लोक शेळ्या पाळतात. तिथं 7 पिक्चर दिले, 7 घेऊ नका उत्तर. एक चित्र बरोबर 5 व्यक्ती आहे. प्रमाण खूप महत्वाचं आहे. कोणता प्राणी पाळणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे. मग सर्वात कमी कोणती आहे, कोंबडी है ना, कोंबड्या. 4च चित्र दिलेले तिथे त्यांनी, त्याचे 4 चित्र म्हणजे 20 लोक येते फक्त. कोणत्या प्राणी पाळणाऱ्याची संख्या सर्वात जास्त आहे. मग सर्वात जास्त आहे म्हैस. कोणती आहे, म्हशी. शेळी व मेंढ्या पाळणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती. मग शेळी पाळणाऱ्याची संख्या आहे 35. इकडे मी लिहितो ना, इकडे लिहितो. आणि पुढे काय विचारलं त्यांनी, मेंढ्या पाळणाऱ्याची आहे 25. 5 अधिक 5 10, 10चा 0 हात चाला 1, 3 आणि 2 5, 5 आणि 6, म्हणजे एकूण किती झाले 60. पर्याय क्रमांक 2. आणि 5वा प्रश्न आहे, त्या माहिती आधारित तक्त्यात एकूण किती व्यक्तींची माहिती दिली आहे. मग पिक्चर मोजून 5 ने गुणाकार करा, किंवा आपण काढलेलं पहा. मग 20 40 35 आणि 25. 5 अधिक 5 10, 10चा 0 हात चाला 1, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11 आणि 1 12, म्हणजे एकूण 120 व्यक्तींची माहिती दिली आहे. पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात. अशा प्रकारे इतके सोपे प्रश्न या घटकावर असणारे. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढील चित्ररूप तक्त्यात काही वाहनांची प्रकार व त्या वाहनाने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची माहिती दिली आहे. त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. वाहन प्रकार, प्रवासी. बसने येणारे 1 2 3 4 5 6 7 8 9. ट्रेनने येणारे, रेल्वेने 1 2 3 4 5 6. प्लेननी, विमानाने फक्त 2, आणि टॅक्सीनी 4. पण खाली काय दिलं पहा, एक चित्र बरोबर 5 व्यक्ती. मग 5 ने गुणा, इथं गुणिले 5 45, गुणिले 5 म्हणजे 30, गुणिले 5 म्हणजे 10, गुणिले 5 म्हणजे 20. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन पटकन लिहून घ्यायची तिथं क्वेश्चन पेपर मध्ये. बरं पहिला प्रश्न काय विचारला पहा, एकूण प्रवासाची संख्या किती आहे. मग आता आपण हे एकूण काढले की नाही प्रत्येकाची, त्यांची बेरीज करा. हे एक पर्याय, किंवा दुसरं काय, मग सर्व चित्र मोजा आणि त्याला 5 ने गुणाकार करा. मग 45 आणि 30 किती होणार आहे 75. 75 आणि 10 किती होणार आहे 85. 85 आणि 20 किती होणार आहे 105. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल.
किंवा तुम्ही एकूण प्रवासी मोजा आणि गुणिले 5 करा, चित्र मोजून गुणिले 5 करा. बसने, दुसरा प्रश्न काय पहा, बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या आगगाडी प्रवास करणाऱ्याच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता बसचे किती पहा बरं, बसचे आहे 45 आणि आगगाडीचे किती आहे, आगगाडीचे आहे 30. मग बसचे जास्त आहे, कितीने जास्त आहे, 15 जास्त आहे आणि आगगाडीचे 15 कमी आहे, मग 15 जास्त, पर्याय क्रमांक 2. तिसरा प्रश्न आपण पाहू, बस व मोटारने प्रवास करणाऱ्यांची एकूण संख्या किती. बस आणि मोटार, मग किती बसचे, बसचे आहे 45 आणि मोटार म्हणजे टॅक्सीचे आहे 20. किती होणार हे, 65. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. कोणत्या वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वात कमी आहे. मग विमानाने जाणारे, दोनच चित्र दिले तिथे 10 व्यक्ती विमानाने जातात. आगगाडी व बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या, आगगाडी व बसने प्रवास करणाऱ्याची संख्या म्हणजे दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. मोटारीने प्रवास करणाऱ्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता आगगाडीचे किती आहे, 30, आगगाडीचे 45 आणि बसचे 30, किती झाले एकूण 75. किती झाले 75. हे जास्त आहे कोणापेक्षा, मोटारीपेक्षा. मोटारने किती जाणार आहे, मोटारने 20 आहे. मग किती जास्त हे, 20 आणि 75 मध्ये किती फरक आहे, म्हणजे 75 मधून 20 वजा करा, म्हणजे कितीचा फरक आहे, 55चा. म्हणजे 55 जास्त आहे दोघं बेरीज. अलग लक्षामध्ये, ठीक आहे. चला तिसरा प्रश्न आणखी एक घेऊ आपण, मग पुढचे 2 तुम्हाला होमवर्क साठी देतो. काय दिलेले पहा, इथं खेळ आहे आणि खेळ खेळणारे विद्यार्थी आहे. लेझिम खेळणारे 1 2 3 4 5. बर, 5 चित्र आहे बरं का, 5 विद्यार्थीने धरायचे. त्यानंतर क्रिकेट खेळणारे किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. किती आहे हे, 9. इथे लिहितो 9. त्यानंतर पहा हे काय दिले आपल्याला, टेनिस किती आहे, 1 2 3 4. आणि हॉकी किती आहे, 1 2 3 4 5 6 7. आणि खाली प्रमाण काय दिलं व्यवस्थित पहा, एक चित्र बरोबर 2 विद्यार्थी, एक चित्र बरोबर 2 विद्यार्थी गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 14, 8, 18 आणि 10. म्हणजे 10 विद्यार्थी लेझिम खेळणारे, क्रिकेट खेळणारे 18 विद्यार्थी, टेनिस खेळणारे 8 विद्यार्थी आणि हॉकी खेळणारे 14 विद्यार्थी. चला आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहू. काय पहिला प्रश्न पहा, कोणत्या खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे. मग 8 कोण येते, टेनिस खेळणारे, पर्याय क्रमांक 3 टेबल टेनिस. कोणता खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे, सर्वात जास्त आहे 18 विद्यार्थी क्रिकेट खेळणारे, पर्याय क्रमांक 2. क्रिकेट खेळणाऱ्यापेक्षा हॉकी खेळणाऱ्यांची संख्या कितीने कमी आहे. क्रिकेटची आहे 18 आणि हॉकीचे आहे 14. मग हॉकीची कमी आहे आणि क्रिकेटचे जास्त आहे. किती जास्त आहे, 4. म्हणजे हे 4 जास्त आहे नाही 4 कमी आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. आणि चौथा प्रश्न, टेबल टेनिस खेळणारे विद्यार्थी व लेझिम खेळणारे विद्यार्थी, व आला म्हणजे दोघांची बेरीज करा. टेबल टेनिस वाले आहे 8 आणि लेझिम खेळणारे आहे 10. किती झाले हे, एकूण 18. यांच्या खेळणारे विद्यार्थी यांच्या संख्येत कितीचा फरक आहे. अच्छा, बेरीज केली तर ठीक आहे, बेरीज नका करू, तर पुढचं वाचलंच नाही मी त्याच्यामुळे आज झालं. फरक विचारला, फरक मग 8 आणि 10 म्हणजे 2चाच फरक आहे, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. आणखी एक प्रश्न आहे त्यावर, एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती या तक्त्यात दिलेली आहे. मग एकूण किती विद्यार्थी आहे पहा, लेझिम खेळणारे 10, क्रिकेट खेळणारे 18, टेबल टेनिसवाले 8 आणि हे 14. 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 20चा 0 हातचाला 1 2 3 4 5. एकूण किती विद्यार्थी आहे, 50. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. चला घ्या होमवर्क साठी तुम्हाला आता क्वेश्चन, हे बघा क्वेश्चन बघा, स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा. धान्य आणि पोती, तांदूळ गहू बाजरी ज्वारी आणि पोती, आणि खाली प्रमाण पहा, एक चित्र बरोबर 12 पोती, म्हणजे एक पिक्चर म्हणजे 12 आहे. 1 2 3 4 12 चोक 48. तांदूळचे किती, मग 48 पोते आहे. आणि त्यावर ही प्रश्न पहा, घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि सोडवाय. नाही समजलं तर कमेंट मध्ये सांगा. आणखी एक प्रश्न आहे पुढं,
हे बघा असा एक प्रश्न आहे. व्यवसाय आणि व्यक्तींची संख्या है ना. व्यवसाय करणारे म्हणजे कोणकोणते? लोहार काम आहे, सुतार काम आहे, शेती आहे आणि कुंभार काम आहे. लोहार काम, सुतार काम, शेती आणि कुंभार. या बाई अशा प्रकारे दिलेले. आणि खाली काय दिले बा? प्रमाण एक चित्र बरोबर 10 व्यक्ती. एक चित्र बरोबर 10 व्यक्ती. आणि त्यावर हे प्रश्न, हे 5 प्रश्न. ओके. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला आज गणित या भागाचा पूर्णपणे सिलेबस संपलेला आहे. हा आपला शेवटचा घटक होता चित्रालेख म्हणजे पिक्टोग्राफ आणि धडा क्रमांक 30. आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता. लक्षात ठेवा या घटकावर 2 ते 3 प्रश्न हमखासपणे विचारले जाणार आहे. त्यामुळं खूप प्रॅक्टिस करा याची ना. आशा करतो की तुम्ही सर्वजण मॅथचा अभ्यास एकदम मस्त करणार आहे. मी शिकवलेले घटक तुम्हाला समजले असतील है ना. जे पण तुमचे डाऊट आहे ठीक आहे, मी तुमचे मेसेज वाचलेले आहे. डाऊटचं सेशन आपण घेऊ. फक्त आपला आता मराठीचा सिलेबस झालेला नाहीये आणि ते होणार पण नाही, आता वेळ पण नाही आपल्याकडे. आता राहिलेले बुद्धिमत्ताचे घटक 2-3 महत्वाचे घेतो मी आणि 1-2 दिवसामध्ये आपण ते परत क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू 2-3 सॅम्पल म्हणून. मग चांगला अभ्यास करा, चांगले मार्कांनी पास व्हा आणि तुमचे आलेले जे रिझल्ट आहे मॅथ मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले मला कमेंटद्वारे तुम्ही कळवा है ना. खूप आनंद होईल तुमचे मार्क मला पाहून. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.